फ्रेंड्स, वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर तुम्हा सगळ्यांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते। तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात। आणि बघा मग आज खरं तर मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी बाही डिझाईन शेअर करणार आहे। ऍक्च्युअली आपल्याला बाही डिझाईन जर बनवायची असेल ना तर कशी बनवावी सुचत नाही आणि खरं तर कस्टमरला पण प्रश्न पडतो की बाही डिझाईन कशी बनवावी, ती ब्लाउजला छान दिसेल का नाही वगैरे असे बरेचसे प्रश्न। सो त्यामुळे आजची जी काही बाही डिझाईन आहे खरं तर ही खूप सुंदर आहे। मी तुम्हाला याची संपूर्ण कटिंग स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्सही सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघू फक्त अशी बाही डिझाईन बनवणंच नाही तर ती प्रॉपर फिनिशिंग आणि फिटिंग सहित कशी स्टिच करावे हे देखील सहजच लक्षात येईल। ठीक आहे, सो चला मग वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात। आणि आपला आजचा हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून मी म्हणजे इतक्या सोप्या पद्धतीने सांगणार आहे की बायचान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी बाही डिझाईन बनवणं खूपच सोपं जाईल। ठीक, चला मग आता आपण स्टार्ट करूया। तर हे बघा, इथे तुम्ही बघू शकतात की ही आहे बाही। खरं तर ना आपण इथे अस्तर आणि मेन फॅब्रिक असं दोन्हींची बाही ऑलरेडी कटिंग करून घेतलेली आहे। आणि सगळ्यात आधी आता मी तुम्हाला या बाहीचं मेजरमेंट कसं आहे ते सांगते, म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार या डिझाईनसाठी कशा पद्धतीने मार्किंग, कटिंग आणि स्टिचिंग करावी ते सहजच लक्षात येईल। तर बघा, इथे बाही लांबी आहे 6.5, अर्धा इंच मार्जिन असं आपण ऍड केलं। त्यानंतर बाहीची घडी होती 8, तयार झालेली आहे ती 7 आणि यासाठी जी काही कॅप हाईट आहे तर खरं तर ती आपण इथे घेतलेली आहे 2.5 इंच आणि तुम्ही 3 सुद्धा घेऊ शकता, म्हणजे बाही लांबीवर ते डिपेंड असतं। त्याचा चार्ट मी याआधी ऑलरेडी टाकलेला आहे। तर बाही लांबीनुसार कॅप हाईट किती आणि कशी घेतली पाहिजे। ठीक आहे, सो अशा पद्धतीने मापे टाकून ही बाही आपण कटिंग करून घेतलेली आहे। आणि सगळ्यात आधी आता आपण ही जो काही कपडा आहे तर हा थोडासा इस्त्रीने प्रेस करून घेऊयात, जेणेकरून तो व्यवस्थित होईल। त्याचबरोबर आपल्याला स्टिच करणं सुद्धा इझी जाणं खूप गरजेचं आहे। जर का कपडा गोळा असेल तर व्यवस्थित स्टिच करता येत नाही, आपल्याला अंदाज येत नाही, सरळ पकडता येत नाही। सो तसं होऊ नये त्यासाठी मग तुम्ही सुद्धा तुमचं फॅब्रिक जर थोडंफार गोळा असेल तर इस्त्रीने प्रेस करून घ्यायचं। याचा फायदा काय होतो की फिनिशिंग सुद्धा खूप सुंदर येते आणि आपल्याला स्टिच करणं इझी जातं। सो इथे मी थोडीशी प्रेस करून घेतलेली आहे। आणि आता सगळ्यात आधी आपल्याला जी काही मार्किंग आहे बाहीची तर ती अस्तरच्या बाहीवर करायची आहे। सो मी तुम्हाला मेजरमेंट तर सांगितलेलेच आहे। तर जो काही मेन फॅब्रिकची बाही आहे तर ती सध्या मी इथे साईडला ठेवून घेते आणि जी काही आपली अस्तरची बाही आहे तर ती इथे मी घेतलेली आहे। तर बघा, आता ही जी काही मार्किंग करणार आहे तर ती तुमच्या बाही लांबीवर सुद्धा डिपेंड असते। तर सगळ्यात आधी आता मी खालून इथे मार्किंग करून घेते। तर बघा, ही मार्किंग मी 1.5 इंचावर करत आहे, कारण की 3 इंचाचा कम्प्लीट डिस्टन्स आपल्या इथे रेडी होणार आहे। तुम्हाला जर कमी डिस्टन्स हवा असेल तर तुम्ही 1 इंचाला मार्किंग करू शकता, जास्त हवा असेल तर 2 इंचाला करू शकतात। आणि ही जी काही उंची आहे तर ती मी 4 घेतलेली आहे। जर का तुमची बाही लांबी अजून थोडीशी जास्त असेल तर तुम्ही 5, 5.5, 6 पर्यंत घेऊ शकतात। आणि बघा, आता पट्टीच्या सहाय्याने मी इथे ह्या लाईन जॉईन करून घेते, म्हणजे आपला हा बॉक्स इथे खरं तर रेडी होऊन जाईल। ठीक आहे, सो अशा पद्धतीने सगळ्यात बेसिक स्टेप आहे आपली की ह्या पद्धतीने हा बॉक्स काढून घ्यायचा। त्यानंतर तिरकी लाईन बघा ह्या पद्धतीने इथून इथपर्यंत आपण ड्रॉ करून घेतलेली आहे। आता ही आपली फायनल मार्किंग झालेली आहे। पुढे ह्या मार्किंगवर किंवा ह्या जो काही शेप आहे तर त्यावर डिझाईन कशी बनवायची हे तुमच्या पुढे लक्षात येईलच, पण सध्या मी इथे डायरेक्ट कट करून घेतलेला आहे। आणि आता फायनली कटिंग झाल्यावर आपल्याला स्टिच करायला सुरुवात करायचं। तर सगळ्यात आधी आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिकची बाही एकमेकाला जोडून घ्यायची आहे। त्यासाठी इथे काय करायचं, जी काही मेन फॅब्रिकची बाही आहे तर ती सरळ ठेवायची, त्यावर आपण कटिंग केलेली जी काही अस्तरची बाही आहे तर ती ठेवून घ्यायची आहे आणि या पद्धतीने व्यवस्थित सरळ ती मॅच करायची। एवढंच नाही तर सेंटरला आपण एक पिन लावून घेऊयात, जेणेकरून स्टिच करताना आपलं हलणार नाही, तिरकं होणार नाही। त्याचबरोबर आपला मधला जो काही गॅप आहे तर तो कमी जास्त सुद्धा व्हायला नको। सो यासाठी बरोबर व्यवस्थित पिना लावणं खूप गरजेचं आहे। तर तुम्ही दोन्ही साईडला सुद्धा एक एक अशा पिना लावू शकतात, जेणेकरून स्टिच करताना ते जास्त स्प्रेड व्हायला नको। आणि साधारणतः 1/2 इंच एवढं मार्जिन ठेवत आता आपल्याला कडेकडेने इथे टिप मारून घ्यायची। इथून पुन्हा वरती जो काही आपला त्रिकोणी शेप आहे तर बरोबर त्या लाईनवर आपल्याला इथे खरं तर टिप टाकून घ्यायची आहे। आणि मी म्हटल्याप्रमाणे मार्जिन आपल्याला इथे 1/2 इंचाचं पकडायचं आहे। सो एवढंच नाही तर मार्जिन एकसारखं राहील, कुठे गोळा होणार नाही, तिरकं जाणार नाही। तर या छोट्या मोठ्या गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायची आहे, कारण की ह्या टिप्स अँड ट्रिक्स फिनिशिंगसाठी खूप इम्पॉर्टंट आहे। सो बघा, मग फायनली अगदी सावकाशपणे आपण इथे टिप मारून घेतलेली आहे। यानंतर पिना काढून घेतल्या आणि जे काही एक्स्ट्राचा मेन फॅब्रिक म्हणजेच ब्लाउज पीसचा जो काही एक्स्ट्राचा कपडा आहे तर तो ह्या पद्धतीने इथे कटिंग करून घ्यायचा आहे।
आणि इथे खालचं सुद्धा म्हणजे खाली आणि जो काही आपला मेन शेप आहे तिथलं. त्यानंतर ह्या शेपला द्यायचे आहे आपल्याला छोटे छोटे कट्स, जेणेकरून ज्यावेळेस आपण ही बाही सरळ करू तर ती प्रॉपर फिनिशिंग सहित सरळ व्हावी आणि आपल्याला जसा हवा आहे तसा शेप यावा, त्यासाठी ही स्टेप मोस्ट इम्पॉर्टंट आहे. सो या पद्धतीने फायनली एकदम परफेक्ट अशी आपली बाही झालेली आहे. आता आपल्याला सरळ करून तिथे द्यायची आहे दाबटीप. त्या दाबटीप देताना काळजी घ्यायची आहे की जो काही आपला आतला अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडायला नको. तर फिनिशिंग साठीच्या ह्या छोट्या मोठ्या टिप्स तुम्ही आवर्जून फॉलो करायच्या आहे. कारण मी नेहमीच सांगत असते की कुठलीही डिझाईन बनवणं इम्पॉर्टंट नसतं, तर ती प्रॉपर फिनिशिंग सहित रेडी होणं सुद्धा तितकंच गरजेचं असतं. आणि इथे तुमच्या लक्षात येईल की हा जो काही शेप आहे तर तो अगदी छान फिनिशिंग सहित आपला रेडी झाला. त्यानंतर आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक कडेकडेने एकमेकाला जोडून घ्यायचं आहे. आता हे जोडताना कुठे गोळा होणार नाही, तिरकं जाणार नाही, त्याचबरोबर कुठे फुगा वगैरे येणार नाही. तर ह्या छोट्या मोठ्या गोष्टींची आपल्याला इथे खरं तर काळजी घ्यायची आहे आणि अगदी सावकाशपणे आपण हे जोडून घेतलं. आता यानंतर जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक म्हणजेच ब्लाऊज पीसचा एक्स्ट्राचा कपडा आहे तर तो इथे आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे. म्हणजेच आपली परफेक्ट मापाची बाही आपल्याला रेडी करायची आहे. कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करत असतो, पण ब्लाऊज पीसचा कपडा आपण थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करतो, जेणेकरून स्टिचिंग करताना आपल्याला इझी जावं. खरं तर म्हणूनच ते कट करून परफेक्ट मापाची बाही सगळ्यात आधी आपल्याला रेडी करायची असते आणि ती आपण करून घेतली. त्यानंतर मी कॉन्ट्रास्ट कपडा घेतलेला आहे इथे. तर याच्या आपल्याला छोट्या छोट्या पट्ट्या तयार करायच्या आहेत. तर 1 इंच किंवा अर्धा इंचच्या पट्ट्या तुम्ही तुमच्या चॉईसनुसार रेडी करू शकतात. तर बघा मी कपडा उलटा ठेवून साधारणतः बरोबर 1 इंच एवढं मार्जिन ठेवत इथे टिप मारून घेतलेली आहे. तर एवढा पट्टा आपल्याला सफिशियंट आहे. आता याचं जे काही एक्स्ट्राचं आहे तर ते मी कट करून घेते. आणि तुम्ही साडीचा थोडासा कपडा ह्या डिझाईनसाठी इथे यूज करू शकतात. त्याचबरोबर कॉन्ट्रास्ट तुमच्याकडे एखादा अवेलेबल असेल तर तो सुद्धा तुम्ही यूज करू शकतात. आणि ह्या पद्धतीने आपल्याला ही बाही सरळ करून घ्यायची आहे. ठीक आहे. सेम त्याच पद्धतीने जी काही दुसऱ्या साईडची बाही आहे तर ती सुद्धा आपण इथे व्यवस्थित प्रॉपर असं छान सरळ करून घेऊयात. एक्स्ट्राचं कडेचं कट करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर खरं तर आपल्याला आता सेम साईज मध्ये ह्या कट करायच्या आहे. सेम म्हणण्यापेक्षा एक थोडी मोठी, एक थोडी छोटी आणि एक सगळ्यात छोटी अशा पद्धतीने. आणि आता इथे ह्या पुरताय की नाही तर ते आपण चेक करून घेऊयात. सो अशा पद्धतीने फायनली आपल्या 3 पट्ट्या इथे व्यवस्थित कट झालेल्या आहे आणि ते स्टिच करून रेडी झाल्या. त्यानंतर आता इथे आपल्याला सेंटरला मणी लावून घ्यायचा आहे आणि ह्या पद्धतीने सुई धाग्याने व्यवस्थित पॅक करायचं आहे. जशा पद्धतीने बो असतो ना सेम तसंच. तर बघा मग मी इथे मोठ्या साईजचा गोल्डन मनी घेतलेला आहे. तुम्ही यापेक्षा छोटे साईज घेऊ शकतात किंवा इथे जर तुम्हाला बटन्स यूज करायचे असेल तर ते सुद्धा तुम्ही इथे यूज करू शकतात. बट इथे मी छोटासा छान असा मनी घेतलेला आहे. एवढंच नाही तर सुई धाग्यामध्ये 4 पदरी धागा ओवून घ्यायचा, जेणेकरून 1-2 टाके टाकले तरी सुद्धा झटपट आपलं हे बो रेडी होतात. इथे पुन्हा छोट्या छोट्या प्लेट्स टाकून पॅक करून घ्यायचं आहे. म्हणजे ज्या पद्धतीने आपण आधीचा बो रेडी केलेला आहे सेम त्याच पद्धतीने आपल्याला उरलेले सर्व बो रेडी करून घ्यायचे आहे. खरं तर हा जेवढा गॅप आहे यामध्ये 2 बो सुद्धा बसू शकतात किंवा जवळजवळ जर लावले तर 3 सुद्धा बसू शकतात. सो ते खरं तर तुमच्या किंवा तुमच्या कस्टमरच्या चॉईसवर डिपेंड आहे की तुम्हाला किती हवं आहे. आणि त्याचबरोबर बाही लांबीवर सुद्धा डिपेंड आहे. कारण बाही लांबी जर जास्त असेल तर मधला गॅप जास्त राहतो, मग त्यामध्ये 3-4 असे बो बसू शकतात. याची बाही लांबी जरा मीडियमच आहे. सो त्यामुळे मग इथे 2 किंवा 3च बसणार आहे. म्हणजे 2 पण व्यवस्थित बसले असते, पण जास्त गॅप नकोय त्यामुळे इथे आपण 3 लावणार आहोत. तर 2 रेडी करून घेतलेले आहे. सेम त्याच पद्धतीने आपण आता इथे तिसरा बो सुद्धा रेडी करून घेऊयात. आणि बघा सेम जसे आधीचे बनवलेले आहेत ना त्याच पद्धतीने आपण इथे बनवून घेतलं. आणि मी म्हटल्याप्रमाणे मध्ये एक छान असा मस्त गोल्डन मनी सुद्धा लावून घेतलेला आहे. आणि काय करायचं इथे खाली व्यवस्थित गाठ टाकून ते पॅक करायचं आहे, जेणेकरून ते लवकर निघायला नको. जर तिथला मनी निघाला तर सगळं लुकच बिघडू शकतं. कारण की त्या छोट्याशा मनीमुळे सुद्धा आपल्या ह्या बाही डिझाईनला खूप सुंदर असे लुक येणार आहे. सो मग अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक आपल्याला इथे हे घ्यायचं आहे. ठीक आहे. सो अशा पद्धतीने हे तिन्ही पण आपले रेडी झालेले आहेत. आता आपण बघूयात की कशा पद्धतीने ते बसताय. मी म्हटलं होतं ना की खरं तर 2 किंवा 3 इथे बसू शकतात. डिस्टन्सची मार्किंग करून घेतली म्हणजे ते जास्त पण गॅप नको, लूज पण पडायला नको आणि आपलं जरा फिनिशिंग पण बिघडायला नको खरं तर यासाठी. आणि बघा अशा पद्धतीने हे 3 मी सेट करून घेतलेले आहेत. आणि हे असेच आपल्याला आता इथे साईडने टीप देऊन जॉईंट करून घ्यायचे आहे. ठीक आहे. तर इथे तुम्ही पिना पण लावून ठेवू शकतात, पण त्यामध्ये जास्त काही डिस्टन्स नाहीये.
जर डिस्टन्स ठेवायचा असतं जास्त तर मग कसं ना सेम डिस्टन्स राहिला पाहिजे, यासाठी आपण पिन लावू शकतो किंवा मार्किंग करू शकतो. पण यामध्ये जास्त डिस्टन्स नसल्या कारणाने मी डायरेक्ट टिप टाकून घेते. फक्त सुरुवातीला डबल टिप देऊन लॉक करून घ्यायचं आहे, जेणेकरून ते व्यवस्थित तिथे पॅक होतील. आणि सेम बघा दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला लास्टला डबल टिप देऊन लॉक करून घ्यायचे आहे. सो अगदी व्यवस्थित आपण हे लावून घेतलेले आहे. एकसारखा डिस्टन्स आलेला आहे. खरं तर या बो मधला डिस्टन्स कमी जास्त जरी झाला तरी सुद्धा मग आपले बाहीचं संपूर्ण लुक बिघडतं. सो तसं होऊ देऊ नका. शक्य असल्यास मार्किंग करून तुम्ही ते जॉईन केलं तरी सुद्धा चालेल, जर तुम्हाला असाच अंदाज येत नसेल तर. आता यानंतर आपल्याला इथे एक लेस यूज करायची आहे. खरं तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस इथे यूज करू शकतात, बट गोल्डन लेस सुद्धा कशावरही इझिली मॅच होते. त्यामुळे मग मी इथे गोल्डन लेस घेतलेली आहे. तर आपण इथे बाहीला कडेकडेने लावून घेऊयात. आता इथून स्टार्ट करायचं. त्याचबरोबर जी काही आपली धागा आहे तर तो गोल्डन ओवून घ्यायचा, जेणेकरून आपल्या लेसला मॅच व्हावा यासाठी. सो ह्या सुद्धा छोट्या मोठ्या फिनिशिंगच्या टिप्स तुम्ही आवर्जून फॉलो करायच्या. त्याचबरोबर कानाकोपऱ्यावर व्यवस्थित ते लेस फोल्ड करून लावायची, जेणेकरून आपली शेप बिघडायला नको. ऍक्च्युली बऱ्याचदा काय होतं की असं स्टिच करताना शेप खूप छान येतो, म्हणजे ती बाही असो किंवा बॅकनेक असो. पण ज्यावेळेस आपण लेस लावतो आणि लेस आपल्याला प्रॉपर लावता येत नाही, आणि यामुळे काय होतं की आपलं परफेक्ट छान असं जे काही फिनिशिंग आपल्याला हवं आहे तसं येत नाही. सो तसं होऊ नये त्यासाठी मग अगदी काळजीपूर्वक सावकाशपणे आपल्याला खरं तर इथे ही लेस लावून घ्यायची असते. आणि संपूर्ण आता आपली फिनिशिंग लुक हे लेसवर डिपेंड आहे. सो अगदी सावकाश मी तुम्हाला दाखवलेला आहे की कशा पद्धतीने लेस लावायची आहे. त्याचबरोबर ह्या लेसला डबल टिप सुद्धा द्यायची, म्हणजे दुसऱ्या साईडने. याचे 2-3 फायदे आहेत. महत्वाचं म्हणजे लेस पॅक लागली जाते, ती वरती तरंगत सुद्धा नाही, आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे फिनिशिंग खूप सुंदर येते. सो फायनली अगदी प्रॉपर छान फिनिशिंग सहित आपण इथे ही लेस लावून घेतलेली आहे. आणि तुम्ही बघू शकता फायनली आपली बाही मस्त अशी रेडी झालेली आहे. घातल्यावर तर खूप सुंदर लुक येणार आहे. त्याचबरोबर सेम याच पद्धतीने दुसऱ्या साईडची बाही सुद्धा रेडी करून घ्यायची आहे. आणि जवळून लुक दाखवते की किती छान प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित आपली ही बाही इथे फायनली रेडी झालेली आहे. सो अगदी सोपी पद्धत आहे, म्हणजे इथे आपण कुठेही कॅनव्हास पेपर वगैरे काहीही यूज न करता सुद्धा फिनिशिंग खूप सुंदर आलेली आहे. आणि एवढंच नाही तर बायचान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी बाही डिझाईन सहज बनवता येईल, इतक्या साध्या सोप्या पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि बाही अशी बघण्यापेक्षा ज्यावेळेस आपण ब्लाऊजला लावू तर ब्लाऊजला खरंच खूप सुंदर असं लुक येणार आहे. सो अशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधली बाही डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करा. नक्कीच या छानशा बाही डिझाईनमुळे तुमच्या साडीला आणि ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक येईल. एवढंच नाही, आय होप सो तुम्हाला आणि तुमच्या कस्टमरला सुद्धा ही डिझाईन नक्कीच आवडेल, आणि तुम्हाला सुद्धा तुमच्या कस्टमरला नवीन डिझाईनची आयडिया सहजच देता येईल. सो नक्कीच अशी छानशी बाही डिझाईन तुम्ही शिवून बघा. सो बघा मग फायनली खूप छान अशी डिझाईन आपली तयार झालेली आहे. लुक सुद्धा खूप छान आला, सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे फिनिशिंग सुद्धा. सो नक्कीच आजच्या ह्या डिझाईनमुळे साडीला ब्लाऊजला खूप सुंदर अशी लुक येईल. सो ही डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि जर तुम्हाला यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. सो चला मग आता आपण आपला आजचा छानसा व्हिडिओ इथेच थांबूयात. आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तेवढ्याला लाईक करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ठीक आहे. सो चला भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या. आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.